हे गाईज गुड इव्हनिंग सर्वांना. आज मंडेला इव्हिनिंगला काहीतरी साधं बनवावं म्हणून अख्ख्या मसूरच्या डाळीचा खिचडी भात बनवावा असं ठरवलं आणि बनवायला घेतला. त्यासाठी मी आहे तेवढ्या भाज्या यूज करून खिचडी भात बनवायला घेतला. त्यासाठी मी 2 कांदा, 1 टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर आणि आलं लसूण एवढं सर्व वापरलं. सर्व भाज्या मी व्यवस्थित चिरून घेतल्या. आलं लसूणची पेस्ट मिक्सरमधून बारीक करून घेतली. 2 कप तांदूळ आणि 1 कप मसूरची डाळ ॲड करून ती स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून एक 10 मिनटं भिजायला घातली. त्यानंतर कुकरमध्ये 1 चमचाभर तेल ॲड करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी ॲड करायची. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करणार. ते 1 मिनटं छान परतल्यावर त्याच्यामध्ये कांदा टाकून तो छान परतून घेतला. गुलाबी होईपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो 1 ते 2 मिनटं छान परतून द्यायचा. तुम्ही गरज असलं तर त्यात थोडंसं मीठ पण स्प्रिंकल करू शकतात. त्याने आणखी टेस्ट वाढू शकते. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करणार आहोत. सर्व भाज्या 1 2 ते 3 मिनटं छान परतू द्यायच्या. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. त्यासाठी मी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, 1 दीड चमचा धना पावडर आणि 1 अर्धा चमचा गरम मसाला एवढं सगळं ॲड केलं आणि त्याचबरोबर एक बिर्याणी मसाल्याचं पॅकेट ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं. सर्व मसाले आणि भाज्या एक छानशा परतून घेतल्या. 2 मिनटं परतल्यानंतर आपण जे तांदूळ आणि मसूरची डाळ भिजायला घातली होती त्याच्यामध्ये ॲड केली. प्लस शेंगदाणे आणि मीठ ॲड करून जेवढं आपण घेतलं आहे त्याच्या दुप्पट पाणी ॲड केलं आणि वरतून एक अर्धा लिंबू पिळून कोथिंबीर ॲड करून कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या आणि त्यानंतर आपला मसूरच्या डाळीचा भात रेडी आहे. या सर्वांनी खायला.